राजनाथ सिंह यांनी सांगितलेलं होतं की जशास तसं उत्तर दिलं जाईल। आता ड्रोननं हल्ला करण्यात आलेला होता पाकिस्तानकडून, आता भारताने लाहोरवर ड्रोननं हल्ला केलेला आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहताय। ड्रोनच्या माध्यमातून जम्मूला टार्गेट करण्यात आलं, त्याच्यानंतर राजस्थान पंजाब या भागांना टार्गेट करण्यात आलं। मात्र आता भारताकडून सुद्धा पाकिस्तानवर लाहोरवर ड्रोननं हल्ला आता करण्यात आलेला आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। राजनाथ सिंह त्याच्यानंतर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सातत्याने सांगितलेलं होतं की पाकिस्तानला जशास तसं उत्तर दिलं जाईल आणि आता ड्रोनचा हल्ला जो करण्यात आला त्याला ड्रोनच्या माध्यमातून उत्तर दिलं जात आहे। भारताकडून पाकिस्तानला चोख उत्तर दिलं जात आहे। भारताने लाहोरमध्ये ड्रोननं हल्ला केलेला आहे। तर पाकिस्ताननं आगळी केल्यानंतर आता भारताकडून देखील पाकिस्तानला चोख उत्तर दिलं जात आहे। भारताकडून लाहोरवर ड्रोन हल्ला करण्यात आलेला आहे। तुम्ही हल्ला कराल तर आम्ही स्वस्थ बसणार नाही असा इशारा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिलेला होता आणि त्यामुळेच आता भारताकडून देखील पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे। भारताचा लाहोरमध्ये ड्रोन हल्ला। भारताकडून प्रत्युत्तरात कारवाई जी आहे ती सुरू झालेली आहे। एकीकडे नवी दिल्लीमध्ये बैठकांचा सिलसिला, तर दुसरीकडे सैन्याकडून आता ड्रोननं हल्ला केला गेलाय। भारताकडून लाहोरमध्ये आता ड्रोननं हल्ला जो आहे तो करण्यात आलेला आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। जम्मूमध्ये हवाई हद्दीमध्ये ड्रोननं हल्ला करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न होता। हे 9 ड्रोन होते जे भारतानं नेस्तनाबूद केले, भारतीय सैन्यानं नेस्तनाबूद केले आणि आता भारताकडून सुद्धा लाहोरमध्ये ड्रोननं हल्ला करण्यात आलेला आहे। आताच्या घडीची महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। 1 2 3 4 5 6 7 8 व्हिडिओज आहेत ड्रोन हल्ल्याचे आता समोर आल्यानंतर आता घडामोडींना वेग आलाय। भारताने लाहोरमध्ये आता ड्रोननं हल्ला केलाय। पाकच्या कुरापतीनंतर आता सैन्य जे आहे ते चांगलंच आक्रमक झालेलं आहे। राजस्थानमध्ये पाकिस्तानचं F-16 हे विमान जे आहे ते भारतीय सैन्यानं हाणून पाडलं। 2 F-17 विमान हे पाडलं गेलं, याची कबुली जी आहे ती खुद्द पाकिस्तानी सैन्याकडूनच देण्यात आलेली आहे। आणि आता नवी दिल्लीमध्ये बैठकांचं सत्र सुरू झालेलं आहे। भारताकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे आणि आता लाहोरमध्ये ड्रोननं हल्ला करण्यात आलाय। तर भारताकडून देखील आता पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे। लाहोरवर भारतानं ड्रोन हल्ला केलाय। तुम्ही आमच्यावर हल्ला केला तर आम्ही स्वस्थ बसणार नाही। पाकच्या कुरापतीनंतर आता भारतीय सैन्य देखील आक्रमक बनलेलं आहे। भारताकडून देखील आता पाकिस्तानला जशास तसं उत्तर दिलं जात आहे। आज सकाळी देखील पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम आपण उद्ध्वस्त केली होती। JQ-9 HQ-9 ही पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम आपण उद्ध्वस्त केली। कटरामध्ये पाकचा ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न भारतानं आता उधळून लावलाय। ठिकठिकाणी ड्रोन हल्ल्याच्या माध्यमातून भारतीय नागरी वस्त्यांना टार्गेट करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न, मात्र आता कटरामध्ये पाकिस्तानचा ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न भारतानं उधळून लावलेला आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। कटरामध्ये पाकिस्तानकडून ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र आता भारतानं हा हल्ला जो आहे तो परतवून लावलेला आहे। नापाक इरादे जे आहे ते उधळून लावण्यात आलेले आहेत। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे। कटरामध्ये पाकिस्तानचा ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न भारतानं उधळून लावलेला आहे। CDS आणि तिन्ही सैन्य दल प्रमुखांची बैठक जी आहे ती सध्या नवी दिल्लीमध्ये सुरू झालेली आहे। मोदी स्वतः या संपूर्ण घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत। काय घडतंय त्याची प्रत्येक अपडेट जी आहे ती त्यांना दिली जाते। पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर भारतीय सैन्याकडून दिलं जात आहे। कटरामध्ये पाकिस्तानकडून ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, मात्र हा प्रयत्न भारतानं हाणून पाडलाय। कटरा त्याचबरोबर वैष्णोदेवी मंदिर परिसरात देखील आता पाकिस्तानकडून हल्ल्याचा प्रयत्न झाला। अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी भारताशी संपर्क साधलेला आहे। मंत्री एस जयशंकर यांच्याशी पाकिस्तानी परराष्ट्र मंत्र्यांकडून फोनवरून चर्चा करण्यात येते आहे। तर अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांचा भारताला फोन। भारतीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी फोनवरून चर्चा केलेली आहे आणि भारताकडून पाकिस्तानच्या आगळीकीची माहिती अमेरिकेला दिली जाते आहे। पाकिस्तानकडून सातत्यानं ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला जातोय। कटरानंतर आता वैष्णोदेवी परिसरात देखील पाकिस्तानकडून हल्ल्याचा प्रयत्न झाला, मात्र हा हल्ला देखील आता भारतानं परतवून लावलाय आणि वैष्णोदेवी परिसरात देखील ब्लॅकआउट करण्यात आलाय। तणावाच्या पार्श्वभूमीवर आता फोनवरून चर्चा जी आहे ती केली जाते। एस जयशंकर यांची अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री यांच्यासोबत फोनवरून चर्चा जी आहे ती झालेली आहे। कटरामध्ये पाकिस्तानचा ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न भारतानं पूर्णपणे हाणून पाडलेला आहे। भारताकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे। एस जयशंकर यांनी USच्या परराष्ट्र मंत्र्यांशी फोनवरून चर्चा केलेली आहे। तणावाच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली आहे। वैष्णोदेवीजवळ ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न भारतानं हाणून पाडलेला आहे। जो हल्ला होईल त्याला चोख प्रत्युत्तर दिलं जाईल, त्याला जशास तसं उत्तर दिलं जाईल ही भूमिका सुरुवातीपासूनच भारताची राहिलेली आहे आणि त्याच दृष्टीनं भारताकडून पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे।